वैभवचे विश्वकर्मी अर्धशतक. अवघ्या 11 चेंडूत झळकावत वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत वेगवान अर्धशतकचा विश्वक्रम नोंदवला. त्याच्या ह्या धमाकेदार खेळाच्या जोरावर भारत ए संघाने रविवार एका दिवसी सामन्याची तिरंगा मालिका जिंकताना रविवार अंतिम सामन्यात श्रीलंका ए संघाला 66 धावांनी नमविले. 5440 केंद्रावर लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत पार पडली परीक्षा. महाराष्ट्रात काही ठिकाणी आशिरमुळे वर्ष गेले वाया. नवी दिल्ली. पेपर फुटीनंतर रद्द करण्यात आलेला नीट पदवीपूर्व प्रवेश परीक्षेचे पुनर्परीक्षा रविवारी देशभरात कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका अपेक्षेपेक्षा अधिक कठीण आणि लांबलचक असल्याचे म्हटले आहे. जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करून भावी पिढी नशामुक्त करूया. सांगली जिल्हा 100% अंमली पदार्थ मुक्त करून भावी पिढी नशामुक्त करण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. व्हेरी गुड. दाखला मिळाला नाही, घाबरू नका. आता 3 महिन्याची मुदत. 11वी प्रवेशासाठी दाखला व प्रमाणपत्र मिळाले नसतील तर 3 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. सीए अंतिम परीक्षेत सानिका जतकरचे यश. सीए अंतिम परीक्षेत सानिका जतकरीने उल्लेखनीय यश संपादन करत लेखा परीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ही परीक्षा उत्तीर्ण करून तिने जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. तिच्या यशाबद्दल सर्व सौरांतून अभिनंदन होत आहे. सानिकाचा शैक्षणिक प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही तिने शिक्षणाची वाट खंडित होऊ दिली नाही. कुटुंबाचा भक्कम पाठबळासह स्वतःची जिद्द चिकाटी आणि सत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले. व्हेरी गुड. प्रीतमने पटकावले ज्युनियर विश्वविजेतेपद. सोहल जर्मनी. भारताच्या युवा नेमबाज प्रीतम केंद्रे यांनी रविवार ISSF ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात स्वर्ण पदक पटकावले. भारताच्या महिलांनी 25 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात कांस्य पदकही जिंकले. या स्पर्धेतील भारताच्या पदकांची एकूण संख्या 11 वर पोहोचली असून त्यात 5 स्वर्ण पदकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील केवळ दुसऱ्या स्पर्धेत सहभागी झालेले 16 वर्षीय प्रीतमने 8 खेळाडूंच्या अंतिम फेरीत 251.3 गुणांची कमाई केली. बस पुढे. करा मोबाईलची कटीचा ब्रँड. शाळा सुरू झाली की आपल्याला आळशी करणारा, मूड खराब करणारा, खेळ, झोप, अभ्यास यापासून दूर करणारा मोबाईल, त्यालाच आपण लांब ठेवलं तर. तुम्हाला मोबाईल आवडतो ना? गेम्स, व्हिडिओ, रील्स, कार्टून्स हे सगळे बसल्या जागी मिळालं की कुणाला आवडणार नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ मोबाईल बघितला असेल. त्यावरून आई बाबांची बोलीही खाल्ली असेल. आई बाबा मोबाईल बघायला नको म्हणतात म्हणून तुमचा पुरमटुकली झालं असेल. TET परीक्षेसाठी कडक नियम. पुणे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच चेहरा झाकणाऱ्या बुरखा, मास्क, दुपट्टा आणि टोपीसारख्या वस्तूंवर परीक्षा केंद्रात बंदी घालण्यात आली आहे. फेस रेकग्निशन आणि CCTV देखरेख प्रभावीपणे राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार पेडसे यांनी दिली. हुतात्मा कारखाना अध्यक्षपदी जयश्री आहिर बिनावनीर. महाराष्ट्र प्रथमच श्रीमती नेलावती माडी यांच्या रूपाने या साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदीची धूर महिलाकडे सोपवली होते. आता श्रीमती जयश्री आहिर यांच्या निवडीमुळे हुतात्मा
साखर कारखान्यांच्या निर्मुक्त महिलाला पुन्हा एकदा महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. स्थान. एस टी कार्ड नेमके कशासाठी? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सर्व महिलांना अर्धा तिकिटात प्रवासाची सुविधा सुरू केली. त्यासाठी कोणताही निकष लावण्यात आला नव्हता. असे असताना आताच महिलांना नवीन कार्ड काढण्याची सक्ती का केली जात आहे? त्यासाठी महिलांना नवे कार्ड काढण्यासाठी हेलपाटे घालावे लागत आहे. ही सक्ती तातडीने रद्द करण्यास हवी. याबरोबरच 65 वर्षावरील पुरुष प्रवाशांनाही अर्धे तिकिटात आकारले जात आहे. तसेच 75 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी मधून मुक्त प्रवासाची सुविधा आहे. बॉल शॉट बॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित पाटील, सांगली. बॉल शॉट बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची वार्षिक सभा पुणे येथे पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य राजाराम राव तसेच इंडियन बॉल शॉट बॉल असोसिएशनचे सदस्य राम यांची उपस्थिती होती. मोदी ट्रम्प यांची भेट परगावी ठरावी. पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची फ्रान्समधील जी 7 शिखर परिषदेत भेट झाली. भारत अमेरिकेचे संबंध पुन्हा सुधारत असल्याचे